आणि अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अजूनही बेपत्ताच आहे। कल्पना खरात सापडत नसल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लुकआउट नोटीस काढून देखील कल्पना खरात ही अजूनही फरारच आहे। कल्पना खरातच्या चौकशीमधून मोठी माहितीही मिळू शकते। खरातच्या अटकेला 3 आठवडे झालेले आहेत, मात्र कल्पना खरात ही अजूनही फरारच आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर या खरात प्रकरणामध्ये त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली जाते, मात्र त्याची पत्नी कल्पना खरात ही अजूनही बेपत्ता आहे। तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे, मात्र अजूनही ती फरार आहे। आता पोलिसांकडून नेमक्या कशा पद्धतीने तिचा शोध घेतला जातोय, काय अपडेट्स मिळतात? कल्पना खरात हिच्याकडून महत्वाची माहितीच मिळणार नाही, तर अनेक प्रॉपर्टीमध्ये ती भागीदार आहेत, काही प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे। त्यामुळे अशोक खरात एवढीच जर कोणी फसवणूक केली असेल तर ती कल्पना खरातने केली आहे, यावर पोलीस यंत्रणा ठाम आहे। मात्र हे देखील सत्य आहे की गेल्या 8-15 दिवसापासून कल्पना खरात ही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। कल्पना खरातची एसआयटीने याआधी 2 ते 3 वेळा चौकशी केलेली आहे। तिला चौकशी ठिकाणी बोलवण्यात देखील आलेलं होतं। मात्र शिर्डीमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला, जमीन फसवणुकीसंदर्भातला गुन्हा होता। त्यामध्ये 5 आरोपी होते। 5 आरोपींपैकी एक आरोपी कल्पना खरात होती। त्याच दिवशी एसआयटीची टीम तृप्ताबाला ह्या अशोक खरात याच्या निवासस्थानी आलेली होती। तिथे कल्पना खरात याचा ताबा घ्यायचा होता, मात्र पोलीस येण्याच्या आधीच कल्पना खरात त्या घरातून बेपत्ता झालेली। तेव्हापासून ती बेपत्ता झालेली, ती आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। तिचे कुटुंबीय त्याच्या आईशी आपण थोड्याच वेळापूर्वी संपर्क साधलेला होता, पण त्यांना देखील कल्पना खरात कुठे आहे, नातेवाईकांकडे आहे का ते देखील माहित नाही। तिचा फोन पण घरी येत नसल्याचं त्यांच्या आईने थोड्याच वेळापूर्वी सांगितलेलं आहे। त्यामुळे कल्पना खरात आहे कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। दरम्यानच्या काळामध्ये कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। 9 तारखेला या संदर्भातली एक सुनावणी पार पडलेली होती, मात्र आरोपीचे वकील कोर्टात हजर राहू शकले नव्हते। त्यामुळे 16 तारीख म्हणजे येत्या 2 दिवसांनी पुन्हा एकदा कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय केली जाते हे बघणं महत्वाचं आहे। परंतु गेल्या 15 दिवसांमध्ये शिर्डी पोलीस असतील किंवा एसआयटी असतील यांना कल्पना खरातचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये, हे देखील तेवढंच सत्य आहे। अगदी, त्यामुळे कल्पना खरातचा आता शोध नेमका कधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।